हरी जय 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 राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी पाहत लोचणी रूप 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 पाहत लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी रक्षावया अवतार घेशी फुल्या पाडीशी भक्त जना पुरा पायाची भक्त जना पुरा पायाची भक्त जना धर्म रक्षावया अवतार घेशी वाजवा रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी रक्षावया अवतार घेशी फुल्या पाडीशी भक्त जना पायाची
साठी जन्म सोशियेले अंबरसी साठी जन्म सोशियेले निर्दाळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनातील धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तू बोल साच करी आपुला तो बोल साच करी आपुला तो बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू नारायण दया सिंधू नारायण दया सिंधू अंबरसी साठी जन्म सोशियेले अंबरसी साठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दाळीले किती एक पार घुमाई जय जय विठो पार घुमाई हरे विठो पार घुमाई जय जय विठो पार घुमाई हरे विठो पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई जय जय विठो पार घुमाई पार घुमाई जय जय पार घुमाई हरिभक्त पारायण नागनाथ शिंदे आणि हरिभक्त पारायण पंडित शिंदे चालू धर्म रक्षावयावतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळसे भक्त जना आपला पाळसे भक्त जना मरोसाठी जन्म मरोसेसाठी जन्म रक्षवेना आपला पायाचे भक्त जन आपल्या पायाचे
धर्मरक्षा वया अवतार घेशी, धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियेले, दुष्ट निर्दाळिले किती एक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबरीशी साठी जन्म सोशियेले, दुष्ट निर्दाळिले किती एक, तुका म्हणे तुझ, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, अंबरीशी साठी जन्म सोशियेले, दुष्ट निर्दाळिले किती एक, महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं, विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र यजननी देवाची हे, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, झालो तुमच्या लागे
झालो तुमच्या लागलो निज चरणाला. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू, यावरी न करावा अव्हेरू, यावरी न करावा अव्हेरू. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. वंदे देव उमापती सुरगुरु, वंदे जगत कारणम, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवर्णिनयनं, वंदे मुकुन्दप्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करं, वंदे शिवं शङ्करं, वंदे शिवं शङ्करम्. अदोरामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेहि हरणं जटायुमरणं, सुग्रीवसम्भाषणं, वालीनिर्दलनं समुद्रतरणं, लङ्कापुरी दाहनं, पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम्, एतद्धि रामायणं. हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत, बिनती बारंबार पवन सुत. सिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. रामचंद्र के काज सवारे, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध का.
कृपा विभूषित जगत नियंता पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामधील दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संत सज्जन मायबापांनो आपण सर्वजण एकीभूत झालेलो आहोत। हरी राम, ह्याचा बेस बिलकुल कमी करा आणि ह्याला ट्रबल द्या आणि हरी राम, आता आवाज वाढवा, गेन द्या। प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व एकीभूत झालेलो आहोत। परमभाग्य आहे आपल्या जीवनामध्ये सत्संग घडतो आहे, कारण संत सज्जन मायबापांनो सत्संगाशिवाय मनुष्याला विवेक प्राप्त होत नाही। बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। तुळशी रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजी गोड वर्णन करतात, ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, साधूची संगती आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक वाटचाल आहे ते जीवन धन्य आहे। आणि तुम्ही आम्ही सर्वजण या धन्यतेला पात्र आहात। विठ्ठल चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा, साधू संतांच्या असीम कृपेद्वारा हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग आहे। आपण शिव महापुराणाचं श्रवण करत आहात बरं का। शिव महापुराण हे कलिकलाहामध्ये मनुष्याला तरुण जाण्यासाठी एक चांगली उत्तम नौका आहे। आणि सध्या शिव महापुराण चालू आहे, शिव महापुराणाचं बरं का। जीर्ण जीर्ण झालेले प्रभूचे महादेवाचे रावळ बरं का, हा या शिव महापुराण कथेमुळं अगदी जगाच्या समोर आले। शिव महापुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कलिकलाहामध्ये। आपलं परमभाग्य आहे आपण शिव महापुराणासारखं शिवाचं चरित्र श्रवण करत आहात बरं का। तसं तर वैष्णव आणि शैव हा भेद तुम्ही आम्ही घातला, ते अभिन्न आहेत, एकमेकाला पूरक आहेत। शिवा रामा नाही भेद, किंवा जनाबाई आईसाहेब सांगतात, जणी म्हणे आत्मा एक सर्वांभूती तो व्यापक, शिव आणि विष्णू वेगळं दैवत नाही। पण तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या वर्चस्वासाठी हा वाद घातला, तो भाग वेगळा आहे। मला त्याच्याकडे जायचं नाही, संकल्पित वेळ कमी होत चाललेली आहे। आपल्याला संकल्पित वेळेमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही आम्ही या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत। अशा रखरखत्या उन्हामध्ये बरं का, हां, आणि विशेष सूर्यनारायण आज तापलेत, त्याचं कारण आहे बरं का। हां, माझे वंशी चक्रपाणी, प्रभूचा जन्म कोणत्या कुळात आहे तर सूर्यकुलामध्ये आहे बरं का। हां, म्हणून सूर्यनारायण सुद्धा अगदी उत्साहित आहेत। विठ्ठल 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 आणि प्रभूचा जन्मोत्सव साजरा करत असताना माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा, ज्यांचं परमार्थावरती वारकरी संप्रदायावरती वारकऱ्यांच्यावरती नितांत प्रेम आहे, असे आमचे स्वामी भैया यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आहे बरं का। आणि याच्या अगोदर तुम्ही मला पाहिलेलं आहे का नाही?
हां आलो मी इथं आहे का नाही. हरिभक्ती परायण गुरुवर्य दत्ताजी बाबा तांदळवाडीकर यांच्या रामकथेसाठी गाण्यासाठी माझा येण्याचा योग आहे. तसं माझ्यासाठी हे गाव काही नवीन नाही. विठ्ठल 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 अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायाचा बरं का. आणि जगद्गुरु तुकोबाराय देव कशासाठी जन्माला येतो याचं वर्णन करताय बरं का. तुमचं आमचं वर्णन वेगळं आहे. तुमच्या आमच्या वर्णनामध्ये चूक असू शकते बरं का. आपले आई वडील मुलाचं वर्णन करतात पण कदाचित चूक असू शकते वर्णनामध्ये बरं का. सासू जावयाचं वर्णन करते का तर तो लेख नांदवणार आहे म्हणून कदाचित तिच्या वर्णनामध्ये हे चूक असू शकते बरं का. यथार्थ वर्णन होऊ शकणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय प्रभूच्या अवताराचं कारण मीमांसा प्रतिपादित करत आहेत का तर कशासाठी येतात प्रभू भूतलावरती काय कारण येण्याचं तर धर्म रक्षा वया अवतार घेशी का तुकोबाराय वर्णन करतायत तर तुकोबाराय देवाच्या सोबत आहेत मायबाप म्हणून देवाच्या सगळ्या खोडी गुण तुकोबारायांना माहीत आहे म्हणून तुकोबाराय वर्णन करत आहेत. धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना देव या भूतलावरती अवतार का घेतो तर धर्माच्या रक्षणासाठी घेतो. गीताशास्त्र सांगतो बघा यदा यदा ही धर्मस्य आता काही कमीच नाही आहे का नाही. आमच्या आईसाहेब उभे आहेत. सोपं आहे कीर्तन बरं का. कारण श्रोते चाणाक्ष असल्याच्या नंतर बरं का सोपं जात असतं कीर्तन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. का देव अवताराला येतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवंत अवताराला येतो त्याचं कारण मीमांसा सांगत असताना धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या स्थापनेसाठी प्रभू अवतार घेतात. विठ्ठल विठ्ठल आणि जे जे देवाचे अवतार झाले त्या अवतारामध्ये हे तुकोबाराय सोबत आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात. धर्म रक्षा वया अवतार घेशी. प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज सोबत आहेत भगवंताच्या बरं का. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. युगाची संख्या सांगितली 4. किती युग आहेत 4 युग आहेत. 4 युगामध्ये सर्वात सुरुवातीला कुठलं युग येतं सत्ययुग किंवा त्याला कृतयुग असं म्हटलं. दुसऱ्या क्रमांकाचं युग आहे त्रेतायुग. तिसऱ्या क्रमांकाचं युग आहे द्वापार आणि आता जे चालू आहे त्याचं नाव आहे कलियुग. 4 युगामध्ये प्रभूंनी जन्म घेतला प्रत्येक युगामध्ये आणि ज्या ज्या युगामध्ये माझ्या भगवंताने लीलाग्रही परमात्म्याने जन्म घेतला त्यांच्यासोबत तुकोबाराय आहेत. ज्या वेळेस कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये प्रभूने अवतार घेतला त्याचं नाव आहे नरसिंह. त्यावेळेस माझ्या तुकोबारायाने प्रल्हाद तुकोबाराय आहेत बरं का. ऐका कीर्तन. त्रेतायुगामध्ये अंगद तुकोबाराय आहेत. द्वापार युगामध्ये उद्धव तुकोबाराय आहेत आणि कलियुगामध्ये नामदेवराय तुकोबाराय आहेत. विठ्ठल विठ्ठल सवयुगाचा नामा उबा भक्त कीर्तनी पाठी मागे डोळे
पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी चौयुगाचा भक्त नामा उभा ती जणी पाठीमागे डोळे लावणी किंवा डोळे झाकुणी उभी ती जणी. मग महाराज तुम्ही सांगतायत नामदेवराय तुकोब देवाच्या सोबत होते असं या प्रमाणाद्वारे सिद्ध होतं. पण सांगू तुम्हाला जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा एथोनिया असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रभू या भूतलावरती का येतात याचं वर्णन करत आहेत. काय येतो देव भूतलावरती तर धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी देव येत असतो बरं का. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी याच्यासाठी देव भूतलावरती येतो. हे देवाचं येण्याचं प्रयोजन आहे. बरं देव येतो का देव आणावा लागतो? कसं कसं आहे? कितवा सप्ताह आहे? 31वा. हाँ 31 गुणविले 8 किती झाले? 31 गुणविले 8 किती झाले? तेवढे कीर्तन ऐकले तुम्ही बरं का. हा तरी सुद्धा काय येतो देव? माझा मुद्दा आहे देव येतो का आणावा लागतो इतका अजून कळलेला नाही आपल्याला बरं का. हा सांगा देव येतो का आणावा लागतो? देव येतो. येतो. येतो देव येतो. बरं तीन प्रकारचे लोक या जगतामध्ये येत असतात बरं का. एक आहेत संत, दुसरा आहे देव आणि तिसरे आहे तुम्ही आम्ही जीव. तिन्हीचं प्रारब्ध वेगळं आहे स्वामी बाबा. तीन लोक तीन प्रकारचं प्रारब्ध घेऊन येतात. त्या प्रारब्ध ऐका. एक आहे परेच्छा प्रारब्ध, एक आहे स्वइच्छा प्रारब्ध आणि एक आहे अनिच्छा प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तीन प्रकारचं प्रारब्ध घेऊन तीन प्रकारचे लोक या भूतलावरती येत असतात. स्वइच्छा प्रारब्धामध्ये आहेत संत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्या ज्या वेळेस संतांचा अवतार बघा त्यावेळेस आले असा शब्द प्रयोग तुम्हाला पाहायला मिळेल. आणले नाही बरं का. आणि ज्या ज्या वेळेस देवाच्या अवतार त्याबद्दल चर्चा होईल त्यावेळेस देव आणला असंच म्हणावं लागेल. संत सांगतात आणिला ही रूपा बळे करो निखळे हरिदासी. वैकुंठीचा देव आणिला भूतळा. 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 देव आणिला भूतळा. वैकुंठीचा देव आणिला भूतळा. ज्या ज्या वेळेस देव येतो त्यावेळेस आणला हा शब्द प्रयोग आहे. वैकुंठीचा देव आणिला किंवा आणिला ही रूपा बळे. साधू संत मात्र येत असतात. आम्ही वैकुंठवासी आणिलो नाही. वैकुंठवासी आलो या कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. वैकुंठवासी
जोरात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ज्या ज्या वेळेस संत भूतलावरती येत असतात ते स्वइच्छा प्रारब्धाने येत असतात आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणावं. इच्छा नसली तरी तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. त्याचे 2-3 कारण धर्मशास्त्रानं सांगितले. संत वर्णन करतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची अंगे झाले हरिरूप. किंवा जन्म घेणे लागे पातकाचे मूळ. जन्माला येण्यासाठी एक तर कर्म, दुसरी वासना आणि तिसरं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होतो 3 प्रकारचं प्रारब्ध घेऊन 3 प्रकारचे लोक या भूतलावरती येत असतात. त्याच्यामध्ये देव आहे, संत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वसाधारण जीव आहोत. जीवाला येण्याचं कारण वेगळं आहे, साधू संतांचं येण्याचं कारण वेगळं आहे आणि देवाला येण्याचं कारण वेगळं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत देव का जन्माला येतो तर देवधर्माच्या रक्षणासाठी जन्माला येतो. आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे बरं का. काय निमित्त आहे आज? आजच्या कीर्तनाचं निमित्त रामनवमी. हा रामनवमी आहे आणि आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे, जन्मदिवस आहे बरं का. हा काय त्या अयोध्येमध्ये आनंद असेल कल्पना करा इथं बसून बरं का. ज्या वेळेस माझे प्रभू जन्माला आले असतील त्यावेळेस काय त्या अयोध्येमध्ये आनंद असेल. हो आपल्या प्रपंचामध्ये एखादं बाळ जर जन्माला आलं तर ऐकणे आपण संपूर्ण गावभर पेढे वाटतो बरं का. हा म्हातारपणी जोडे का मारीना पण वाटतो मात्र पेढे आहे का नाही. हा पण देव जन्माला आल्याच्या नंतर काय तो आनंद असेल भूतलावरती बरं का. आजचा दिवस रामनवमीचा दिवस आहे, नैमित्तिक कीर्तन आहे. आजच्या दिवशी प्रभू भूतलावरती अवतरित झाले. कशासाठी अवतरित झाले तर धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी. बरं एवढं मोठं जग आहे, अमेरिका आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे का नाही. अनेक मोठे मोठे भूखंड या पृथ्वी तलावरती आहेत बरं का. पण देव भारतातच जन्माला का आला? का आला इथे जन्माला देव? कारण ही भूमी पुण्य आहे, पावन आहे बरं का. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये, अजनाभ खंडामध्ये, आर्यावर्तामध्ये जन्म मिळणं हे साधारण बाब नाही मै बाप. पुण्याची संपत्ती असावी लागते आणि इथे जे जे जन्म घेतात ते पवित्र, त्यांचं कुळ पवित्र आहे. पवित्र तो देह, पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेठे हरीचे दास जन्म घेती. या भरतखंडामध्ये हे नरदेह मिळणं हे परमभाग्याची गोष्ट आहे. का तर हा देश इतका पवित्र आहे, इतका पावन आहे बरं का. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, देवभूमी आहे हा भारत. एकेकाळी या भारताला सोन्याची चिडिया असं नाव होतं बरं का. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. महान आहे हा देश म्हणून इथं भगवंत जन्म घेतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं सुद्धा परमभाग्य आहे आपण या भारतामध्ये जन्माला आलो. आणि दुसरं परमभाग्य आहे आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. आणि तिसरं परमभाग्य आहे आतापर्यंत आपण जिवंत आहे बरं का. साधू संतांच्या नंतर जन्म मिळणं हे परमभाग्याची गोष्ट आहे. का तर साधू संत हे आपल्याला जीवनाची जगण्याची दिशा देत असतात. त्याच्यामुळं साधू संतांच्या नंतर जन्म बरं का. नाहीतरी या जगतामध्ये 84 लक्ष योनी आहेत बरं का. झाड आहे, पशु आहे, पक्षी आहे, पण सगळ्यांच्या भाग्यामध्ये सत्संग नाही माय बाप. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. याच मनुष्य देहामध्ये मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. या देहामध्ये एवढी पात्रता आहे बरं का. लोकीचा हा देह काय पुढे देव इच्छिता ती पाहे. मग तुम्ही आम्ही धन्य आहोत, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल. देहाची इच्छा स्वर्गातले वैकुंठातले देव करतात का. तर इथं नाम आहे, इथं साधूची संगती आहे. देव सुद्धा इथं
स्थापना हे जरी कारण असेल तरी वैकुंठातला देव साधू संतांच्या संगतीमध्ये सुखा कारणी देव वेडावला ज्या सुखा कारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण देव लक्ष्मीला घेऊन इथे येतो हा आपण सर्व लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो मायबाप जीवनामध्ये आहे का नाही प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनामध्ये पैसा असावा धन असावं वित्त असावं हा म्हणजे लक्ष्मी असावी असं वाटतं का नाही हा मला खरं सांगा लक्ष्मी असावी असं प्रत्येकाला वाटतं पण देव असं यावा आपल्या जीवनामध्ये हे देव प्राप्त व्हावा असं कोणाला वाटतं का माय बाप दुर्दैव आहे वाटत नाही असं हा वाटत असतं तर मनुष्याने देवासाठी प्रयत्न केले असते साधू संत सांगतात वाजतसे बोंब कोणी नैकती काणी हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी हा लक्ष्मीसाठी प्रयत्न करणारे भरपूर आहेत बरं का रात्रंदिवस आपण पळतो कशासाठी अर्थ प्राप्त व्हावं लक्ष्मी प्राप्त व्हावी बरं का पण सांगू कोण आहे लक्ष्मी देवाची कोण म्हणलं बहीण आहे लक्ष्मी देवाची कोण आहे हा सांगा 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 मी एकट्यानेच बोलायचंय का देवाची पत्नी हा देवाची पत्नी पत्नी आहे देवाची आहे का नाही मला सांगा मग जर पंढरपूरला देव कशासाठी आला पुंडलिकाच्या भावार्था हे एक कारण आहे पण रुक्मिणी आई साहेब रुसून दिंडीर वनामध्ये आल्या आणि आल्याच्या नंतर देव सुद्धा शोधत 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 रुक्मिणीला कुठे आला हा भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये आले मग मला सांगा जिथं देव आहे तिथं लक्ष्मी आहे विठ्ठल 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 हो म्हणून देवासाठी प्रयत्न करा बरं का ती ऑटोमॅटिक मागे येणारच आहे का नाही वनवास कुणाला होता काही काही मातेनं वनवास कुणाला दिला होता हा कोण म्हणलं प्रभू रामचंद्रांना दिला होता आहे का नाही पण प्रभू रामचंद्रांच्या सोबत सीतामाता गेल्या का नाही सीतामातेला वनवास होता का हा नव्हता सीतामातेला वनवास पण सीतामाता प्रभूच्या मागे गेल्या आहे का नाही जेथे राघव तेथे सीता मग जिथं देव तिथं लक्ष्मी आहे विठ्ठल विठ्ठल हो आपण देवासाठी प्रयत्न करत नाही मै बाप मला खरंच सांगा आता बरं का हां तुमची आमची ओळख जुनाच परिचय आहे त्याच्यामुळे इतकं बोलतो बरं हां खरं सांगा गाथा किती जणाच्या घरात आहे इमानदारीनं सांगायचं हां ज्याच्या घरात गाथा आहे त्याने हात वर करा गाथ्यावाले हात वर करा हां 1 2 3 4 5 6 7 असतील सगळ्यांच्या 8 9 10 आहेत बरं का ज्ञानेश्वरी कुणाच्या घरात आहे भरपूर आहेत बऱ्याचपैकी आहेत रामायण हा म्हणजे धर्मग्रंथ कुठला ना कुठला धर्मग्रंथ तुमच्या घरामध्ये आहे का नाही आता खरं सांगायचं गाथा म्हटलं ज्याच्या घरी त्यानं हात वर केला ज्ञानेश्वरी म्हटलं ज्याच्या घरी त्यानं हात वर केला आता खरं सांगायचं खोटं जर बोलला तर शेजारणीची शपथ आहे हां आता खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही टीव्ही कुणाकुणाच्या घरात आहे तुम्हाला रामाची शपथ आहे खरं सांगा टीव्ही ज्याच्या घरात आहे ते हात वर करा
खोटं बोलू नका सगळ्या जग हा तुम्हाला वाटलं असा कसा हात करू पण असा तरी केला का नाही टीव्ही सगळ्याच्या घरात आहे हरकत नाही बघा तुम्ही टीव्ही बरं का हो पण ज्याच्यामुळं आपली धर्म संस्कृती टिकेल ज्याच्यामुळं आपल्या धर्माचा वाढवा होईल आणि आपले संतान चांगल्या मार्गाला लागेल हे सुद्धा वाङ्मय आपण घरामध्ये ठेवलं पाहिजे हा हा मोठी गमतीची गोष्ट आहे बरं का स्वयंपाक चालू असतो स्वयंपाक घरामध्ये हा आणि टीव्ही चालू असते हॉलमध्ये आहे हा आणि स्वयंपाक करायच्या आणि हॉलच्या मध्ये असते खिडकी हा आणि खिडकीतूनच रिमोट असं करते आहे का नाही आणि माझ्या नवऱ्याची बायको लावते हा हा एक माऊली सॉरी बाबा चपात्या करायची चपात्या करता करता चॅनल बदलायली चॅनलच बदलला मग बदलते चॅनल काय बदलला मग म्हणले पिंट्या अरे रिमोटचे सील संपले काय ते पिंट्या म्हणला आई तुझे सील संपले ते म्हणले कसं काय अगं बेलल्यानं कुठं मोडते टीव्हीचं चॅनल बदलत असतंय का हिच्या लक्षातच नाही कशानं चॅनल बदलावं इतकं आपण त्याच्यामध्ये गुंग झालो बरं का धर्म संस्कृती विसरत चाललो नाही बा टीव्ही सगळ्याच्या घरी आहे मोबाईल दोन सगळ्याच्या घरी आहे गाथा नाही घरी ज्ञानेश्वरी घरी नाही कशी धर्म संस्कृती टिकेल बरं का मग साधू संत हेच म्हणून सांगतायत आहे गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा का ज्ञान प्राप्त होईल वैराग्य प्राप्त होईल बरं का भक्ती जीवनामध्ये भक्ती जागृत होईल याच्यासाठी हेच हा टाइमपास आहे का याला बऱ्याच लोकांनी टाइमपास म्हटलं आहे का नाही यांना काय काम नाही वासराला दूध द्यावा हा गाईचा शुद्ध हेतू असतो बरं का तसं गीताशास्त्र हे अर्जुनाला सांगितलं पण गाईच्या दुधातून आपण काय करतो आपल्या घराचा उदरनिर्वाह चालतो दुग्ध होय घर उद्देशे तैसे अर्जुनाचे विषय जगोद्धरण फक्त कारण आहे अर्जुन बरं का आपण या जगाचा उद्धार केला गीताशास्त्रानं म्हणून वारकरी संप्रदायानं दोन विशेष ग्रंथ सांगितले कोणते कोणते गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत
असले पाहिजे का तर काम ग्रंथ करत असतात बरं का. हा मग रामायण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. गीताशास्त्र गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ आपल्या घरामध्ये असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग देव त्या भूतलावरती का अवतार घेतो हे पाहिलं. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. युगे युगे देव का येतो हे पाहिलं.